एका महिलेचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं, पण लग्न झाल्यानंतर आपला संसार सुखीचा होईल, आपल्याला चांगला नवरा मिळेल, आपलं सगळं काही जे आयुष्य जे आहे ते आनंदामध्ये जाईल असं त्या महिलेला वाटत होतं आणि तिचं लग्न एका चांगल्या व्यक्तीबरोबर झालं होतं। पण लग्न झाल्यानंतर या नवरा बायकोमध्ये जोरदार भांडणं होऊ लागले, दोघांचे मतभेद मनभेद निर्माण होऊ लागले आणि म्हणूनच यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला। आता ती जी महिला होती ती पेशानं डॉक्टर होती आणि डॉक्टर असल्यामुळं तिचं इन्कमसुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं, तिची कमाईसुद्धा चांगली होती आणि ती स्वतंत्र राहण्याचा निर्णय अधिकार या सगळ्या गोष्टी स्वतः घेऊ शकत होती, स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत होती। अशा पद्धतीनं तिनं नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ती वेगळंसुद्धा राहत होती। मग वेगळं राहत असतानाच एका ठिकाणी ती तिच्या काही आवडी होत्या त्या ठिकाणी जायची आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिची ओळख एका पुरुषासोबत झाली आणि त्या पुरुषाचं वय होतं 27 वर्ष। 27 वर्ष पुरुषासोबत या डॉक्टर महिलेची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झाल्यानंतर हे एकमेकांना भेटू लागले आणि बोलू लागले। मग तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या डॉक्टर महिलेला फोन केला आणि सांगितलंय मला तुला एका ठिकाणी भेटायचं आहे, निवांत बोलायचं आहे, तू त्या ठिकाणी येशील का? आणि मग ती महिला त्या ठिकाणी गेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची। मुंबईमधील गावदेवी परिसरामध्ये राहणारी एक डॉक्टर महिला आहे आणि तिचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। आता लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांच्या सुखी संसारामध्ये वादविवाद मतभेद मनभेद अशा प्रकारे होत गेले आणि त्यांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला। मग वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला। ही जी डॉक्टर महिला आहे ती एकटीच एका ठिकाणी राहत होती आणि राहत असताना तिला काही खेळाची आवड होती, त्यामध्ये ती बॅडमिंटन ही मोठ्या प्रमाणात खेळायची। मग बॅडमिंटन खेळण्यासाठी त्याच परिसरामध्ये असणारा एक क्लब आहे, एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती बॅडमिंटन खेळण्यासाठी जायची। आता बॅडमिंटन खेळण्यासाठी गेली असता तिथं तिची ओळख एका 37 वर्षीय पुरुषासोबत झाली। पुरुषासोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं की स्वभाव चांगला आहे, तो हिच्याशी चांगला बोलू लागला, ही तिच्याशी चांगलं बोलू लागली। मग यांची मैत्री झाली, एकमेकांना सगळ्या काही गोष्टी शेअर करू लागले आणि मग सगळ्या काही गोष्टी शेअर करत असतानाच तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं या महिलेला थोडं भावनिक केलं आणि तिच्या संसाराविषयी सगळ्या काही गोष्टी विचारू लागला। आता ती जी महिला आहे ती सुद्धा भावनेच्या भरामध्ये त्या व्यक्तीला आपल्या जवळचं मानून एक जवळचा मित्र मानून त्याला सगळं काही सांगितलं की कशा कशा पद्धतीनं काय काय घडलं हे सगळ्या गोष्टी त्या 37 वर्षीय पुरुषाला सांगितल्या। आणि मग त्या पुरुषाने एक दिवस तिला फोन केला आणि सांगितलं मला तुला भेटायचं आहे, मला भेटायला येशील का? आणि ते ठिकाण होतं मरीन ड्राईव्हचं आणि तारीख होती 20 ऑगस्टची। 20 ऑगस्टला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये असणारा एक क्लब आहे, त्या क्लबमध्ये त्या डॉक्टर महिलेला भेटण्यासाठी बोलवलं। तिला तो बोलू लागला, तिच्या संसाराविषयी सगळे काही विचारू लागला, तिच्याशी जवळणूक वाढू लागला आणि अशाच बोलण्यामध्ये त्या क्लबमध्येच बसून तिला दारू पिण्याची विनंतीसुद्धा तिला केली। तिनं नाही हो अशा काही गोष्टी चालल्या, पण मात्र या दोघांनीही त्या क्लबमध्ये दारू पिल्याची माहिती मिळते आणि मग त्या दोघांनी तिथून दारू पिल्यानंतर तो जो पुरुष होता तो तिला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला आणि फ्लॅटवर घेऊन गेल्यानंतर ती जी डॉक्टर महिला होती ती नशेमध्ये बेधुंद होती, तिला काहीही सुधरत नव्हतं, समजत नव्हतं। मग तिला रूमवर नेऊन तिचे संपूर्ण कपडे त्यानं काढले आणि जोपर्यंत तिला होश येत नाही तोपर्यंत तिच्यासोबत नको ते कृत्य तो करतच राहिला। आता एवढं सगळं केलं त्याने आणि नंतर जेव्हा त्या महिलेला होश आला, जाग आली, तेव्हा तिला घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला। तिनं त्याच्याकडे विचारपूस केली असं कसं झालं काय झालं, तेव्हा त्यांनी जे घडलं आहे ते संपूर्ण सांगितलं। पण हे जर कृत्य कोणाला सांगितलं काही केलं तर मात्र
हे सगळं करताना त्यानं व्हिडिओ शूटिंग जी केली होती ती त्या महिलेला दाखवली आणि सांगितलं, तू जर ही बातमी कोणाला बाहेर सांगितली, जे घडलं ते सांगितलं तर हे जे व्हिडिओ आहेत, ही जी आपली चॅटिंग आहे आणि जे काही फोटो मी काढले ते व्हायरल करेल, अशा पद्धतीची धमकी त्या महिलेला दिली. आणि 20 ऑगस्टपासून हा प्रकार वारंवार घडत होता. आणि जेव्हा ती महिला त्याला विरोध करायची तेव्हा मात्र तो म्हणायचा, मी तुझे व्हिडिओ फोटोज व्हायरल करेल. आता मात्र तो त्या महिलेला ब्लॅकमेल करतच होता आणि त्याने त्या महिलेकडे 3,33,000 रुपयाची खंडणीसुद्धा मागितली. आता त्या महिलेनं सुद्धा भीतीपोटी त्या व्यक्तीला ऑक्टोबरमध्ये 3,33,000 रुपयाची रक्कमसुद्धा गेली. आता रक्कम दिल्यानंतर ती जी महिला आहे तिचा वापर हा पुरुष करतच होता आणि असंच करता करता त्याच्याकडे पैशाची मागणीसुद्धा करू लागला. मग या सगळ्या प्रकरणाला ती डॉक्टर महिला कंटाळली आणि तिनं गावदेवी परिसरामधलं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आहे आणि भारतीय दंड संहिता कलम 376, 384 अंतर्गत गुन्हा दाखल करून तो जो आरोपी आहे त्याला अटकसुद्धा केलेली आहे. आणि पोलीस या घटनेची सत्यता तपासून पाहतच आहेत. त्या आरोपीवर कारवाई सुरू आहे, पण तरीसुद्धा अजून काही प्रकरण आहे का, अजून काही सत्य यामागं दडलेलं आहे का, पोलीस याचा तपास करतच आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे. कोणी नोकरीचं आमिष देतं, कोणी पैशाचं आमिष देतं, कोणी कशाचं आमिष देतं, कोणी जवळणूक साधतं, गोड बोलतं, फसवतं आणि मग हे सगळे प्रकार घडत आहेत आणि हे घडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्यामुळं असं जर कोणी लालूच देत असेल, आमिष देत असेल तर या सगळ्या गोष्टी ऐकून, या सगळ्या घटना ऐकून तरी आपण लांब राहिलं पाहिजे. असंच आपण अगदी गावरान माहितीच्या माध्यमातून, गावरान व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.